सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा आरोपींनी अपहरण केलं होतं। यानंतर संतोष देशमुखांची अमानुष हत्या केली। हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटून निघालं। या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधामुळे आमदार धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला। संतोष देशमुखांना हत्येची टीप मिळाली होती, तरीही त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। कदाचित तेव्हा त्यांनी योग्य पाऊल उचललं असतं तर आज संतोष देशमुख जिवंत असते, त्यांचा जीव गेला नसता, अशी नवीन माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी काही गोपनीय साक्षीदारांचे कबुली जबाब महत्त्वाचे ठरले। याच कबुली जबाबातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। घुलेचा संतोष देशमुख यांच्यासोबत वाद झाला होता। याच वादानंतर घुलेने देशमुखांच्या हत्येचा कट रचला। ही वादावादीची घटना घडल्यानंतर आरोपी सोबत असणाऱ्या एका गोपनीय साक्षीदारानं 6 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांना फोन केला होता। सुदर्शन घुले आणि त्याची गँग तुम्हाला सोडणार नाही, अशी माहिती गोपनीय साक्षीदाराने संतोष देशमुखांना दिली होती, परंतु त्यांनी या माहितीकडे दुर्लक्ष केलं। पोलिसांनी सांगितलं की 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीमध्ये झालेल्या मारहाणीनंतर मी संतोष देशमुख यांना फोन करून सांगितलं होतं, तुम्ही सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाही। वाल्मिक कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात। या अगोदरही मला वाल्मिक कराड यांनी धमकी दिली होती, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं होतं। ही टीप मिळाल्यानंतर 3 दिवसांनी आरोपींनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अमानुष हत्या केली। देशमुखांनी कदाचित त्याच वेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता तर आजचं चित्र वेगळं असतं, अशी नवीन माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे।